आमचं स्वप्न आमचा शब्द अशी टॅगलाईन खरं तर या वचननाम्याला देण्यात आलेली आहे। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू आहे आणि सगळीकडे जे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी आहे, सामान्य लोक आहे, त्यांची गर्दी दिसत आहेत। आपल्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्रजी रोड शो करताय, कसा वाटतं आणि काय एजेंडा घेऊन चंद्रपूर पुढे जात आहे? आपण स्वतःच पाहू शकता, चंद्रपूरकरांनी प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद या रोड शोला दिलेला आहे। चंद्रपूरची जनता ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या सोबत आहे आणि आज जनतेने दाखवून दिलं आहे की एक भव्य विजय हा भाजप आणि शिवसेनेला या चंद्रपूरमध्ये मिळणार आहे। तुम्ही पहिले त्याला म्हणतो आपण सभा करायच्या, रॅली करायच्या, रोड शो हा नवीन जो पॅटर्न तुम्ही आणलेला आहे, याच्या मागचा काय उद्देश आहे? नाही, यावेळेस मी वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करतो आहे। काही ठिकाणी रोड शो आहेत, काही ठिकाणी सभा आहेत, काही ठिकाणी प्रकट मुलाखती आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, कारण दिवस कमी आहेत, 29 महानगरपालिका आहेत आणि सगळीकडे पोचलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची आणि आमच्या नेत्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून मग या वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं कार्य चाललं आहे। चंद्रपूरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एक मोठा वाद झाला होता, एबी फॉर्मचा देखील फॉर्म वाटप झालं होतं। त्यानंतर काल चंद्रशेखर बावनकुळे देखील चंद्रपुरात आले, त्यांनी देखील समजवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही काय कानमंत्र देणार आहात दोन्ही नेत्यांना? काही वाद नाही, सगळे नेते सोबत आहेत। आजही तुम्ही बघू शकता, सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या नेत्यांनी मिळूनच खऱ्या अर्थानं आज चंद्रपूरचा जो विकास केलेला आहे आपण पाहू शकतो। आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, आमचे हंसराजभाई आहेर असतील, आमचे किशोर जोरगेवार असतील, आज यांच्याशिवाय चंद्रपूरचा विकास करणारा आहे कोण? त्यामुळे याच नेत्यांनी केलेला आहे आणि पुढे हेच नेते चंद्रपूरचा विकास करणार आहेत। पण चंद्रपूरला आता गेल्या काही वर्षांपासून 1 वर्ष झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।